हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय रिग्रेशन या टॉपिकचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, SPPU हा टॉपिक जो आहे याला कंपल्सरी तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. म्हणजे रिग्रेशनला ऑर रिग्रेशन असे क्वेश्चन्स पडू शकतात, बरोबर. तर रिग्रेशनचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बघितलेला आहे, त्यामध्ये आपण व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स बघितलेले आहेत. तसेच क्वेश्चन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये पण आहेत. ओके, तर ऑब्टेन द रिग्रेशन लाईन्स y ऑन x अँड x ऑन y फॉर द फॉलोइंग डाटा. एक बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि तुम्हाला रिग्रेशन लाईन्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. ठीक आहे. सो जनरल इक्वेशन्स काय असतात रिग्रेशन लाईन्सचे ते आपण बघूयात. रिग्रेशन लाईन ऑफ y ऑन x is given by y minus y bar is equal to byx into x minus x bar, and regression line of x on y is given by x minus x bar is equal to bxy multiplied by y minus y bar. ठीक आहे. तर या ज्या लाईन्स आहेत याच्यामध्ये काय काय गोष्टी कॅल्क्युलेट करायला लागणार आहेत आपल्याला. y बार कॅल्क्युलेट करावा लागणार आहे, x बार कॅल्क्युलेट करावा लागणार आहे आणि byx bxy तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी समेशन x समेशन y लागेल. तसंच byx आणि bxyचे जे फॉर्म्युले आहेत, ओके, रिड्यूस्ड फॉर्म्युला जो आहे तो आपण बघणार आहे. तर byxचा फॉर्म्युला आहे r टाइम्स सिग्मा y डिवायडेड बाय सिग्मा x. तर r हा कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन आहे, त्याचा फॉर्म्युला आपण लिहूयात. त्याचा फॉर्म्युला आहे कोव्हेरियन्स ऑफ xy डिवायडेड बाय सिग्मा x इंटू सिग्मा y मल्टिप्लाइड बाय सिग्मा y सिग्मा x ॲज इट इज. ओके, सो सिग्मा y कॅन्सल होईल. byxचा फॉर्म्युला काय मिळणार आहे आपल्याला, कोव्हेरियन्स ऑफ xy डिवायडेड बाय सिग्मा x इंटू सिग्मा x इज सिग्मा x स्क्वेअर. ओके, सिमिलरली what can be the bxy, सिग्मा x स्क्वेअरच्या ऐवजी फक्त आता सिग्मा y स्क्वेअर येईल. सो कोव्हेरियन्स ऑफ xy डिवायडेड बाय सिग्मा y स्क्वेअर, दॅट इज व्हेरियन्सने आपण डिवाइड करतोय, बरोबर. सिग्मा x स्क्वेअर म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ x, त्याचा स्क्वेअर आहे. स्टँडर्ड डिव्हिएशनचा स्क्वेअर म्हणजे काय असतो, व्हेरियन्स, बरोबर. तर यासाठी आपल्याला टेबल फॉर्म करावा लागेल. टेबलमध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत x आणि yच्या, बरोबर, त्या रिलेटेड टर्म्स आपल्याला फाइंड आउट कराव्या लागणार आहेत. सो ड्रॉ द टेबल. पहिल्यांदा असेल x, मग y, मग x स्क्वेअर, मग y स्क्वेअर आणि त्यानंतर असेल xy. ओके, सो सिरियली वी विल राईट द व्हॅल्यूज. So what are the values of x and y? X is 5, 1, 10, 3, 9. Okay, 5, 1, 10, 3, 9. Okay, and y is 10, 11, 5, 10, 6. 10, 11, 5, 6. Sorry, 5, 10, 6. So 5, 10, 6. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. ठीक आहे. सो व्हॉट इज 5 स्क्वेअर, इट इज 25. तर एक्सचा जो कॉलम आहे त्यातल्या प्रत्येक एंट्रीचा स्क्वेअर करून एक्स स्क्वेअरच्या अंडर आपल्याला लिहायचे. ठीक आहे. सो 5 स्क्वेअर इज 25, 1 स्क्वेअर इज 1, 10 स्क्वेअर इज 100, 3 स्क्वेअर इज 9, सिमिलरली 9 स्क्वेअर इज 81. तसंच वायच्या एंट्रीचं पण स्क्वेअर करायचं आहे आपल्याला. सो 10 स्क्वेअर इज 100, 11 स्क्वेअर इज 121, 5 स्क्वेअर इज 25, 10 स्क्वेअर इज 100, 6 स्क्वेअर इज 36. ओके, अँड XY मध्ये आपल्याला काय करायचं आहे, या आणि या एंट्रीचं प्रॉडक्ट घ्यायचं आहे आणि तो इथं लिहायचं आहे. सो 5 10s are 50, 11 1s are 11,
5 tens are 50, 3 tens are 30 and 9 6 are 54. ओके, आणि शेवटची जी रो आहे तिथे आपण लिहिणार आहे सम. ओके, सम ऑफ एव्हरी कॉलम. सो समेशन एक्स वाय, समेशन एक्स स्क्वेअर, समेशन वाय स्क्वेअर, समेशन एक्स अँड समेशन वाय, या सगळ्या एंट्रीज आपल्याला लागतात. ओके, सो 5 + 1 + 10 + 3 + 9 is given by 28. Similarly, 10 + 11 + 5 + 10 + 6 is given by 42. Then 25 + 1 + 1000, 100 + 9 + 81 is given by 216. Similarly, 100 + 121 + 25 + 100 + 36 is given by 382. So byx is equal to covariance of xy divided by sigma x square. Okay, so it is given by फॉर्म्युला जो आहे तो रिड्यूस्ड फॉर्म्युला लिहायचा डायरेक्ट. तो कोवेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे, 1/n इंटू समेशन एक्स वाय मायनस एक्स बार इंटू वाय बार डिवायडेड बाय सिग्मा एक्सचा स्क्वेअर आहे. सो 1/n समेशन एक्स स्क्वेअर मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला. ठीक आहे, अंडर रूट असतो सिग्मा एक्स, आपण रूट काढून टाकलं म्हणून तिथं तो व्हेरियन्स मिळाला. ठीक आहे, याच्यामध्ये एक्स बार वाय बारच्या व्हॅल्यूज लागणार आहेत. सो आधी आपण एक्स बार वाय बारच्या व्हॅल्यूज काढून घेऊयात. सो एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय एन. एन इज वॉट, नंबर ऑफ observations in x, 1 2 3 4 5. So total 5 observations are there. So summation x is 28. So 28 by 5 is equal to 5.6. Similarly, y bar is equal to summation y by n, that is summation y is 42. So 42 divided by 5 is equal to 42 divided by 5 is 8.4. Okay, so x bar is 5.6 and y bar is 8.4. Now byx is given by byx is given by 1/n summation xy. व्हॅल्यू टाकूयात. 1/n is 1/5. समेशन एक्स वायची व्हॅल्यू काय आहे, ती आहे 195. समेशन एक्स वाय टेबलमध्ये बघा, तो आहे 195. सो 195 मायनस एक्स बार इज 5.6 इंटू वाय बार इज 8.4 डिवायडेड बाय 1/5. समेशन एक्स स्क्वेअर इज 216. So 216 minus x bar is 5.6. So 5.6 square. So it is equal to 195 divided by 5 is 39 minus 5.6 into 8.4 is 47.04 divided by 1 divided by 5, or you can say 216 divided by 5 is 43.2 minus 5.6 square. It is 31.36. तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालणार आहे. सो 39 minus 47.04 divided by 43.2 minus 31.36.
So it is equal to minus 0.679, or you can say minus 0.68. Okay, so minus 0.68 approximately, you can say it is minus 0.68. ठीक आहे. तर बी वाय एक्स काढलेला आहे. बी एक्स वाय काढताना काय करायचं आहे आपल्याला? बी एक्स वाय काढताना 1/n समेशन एक्स वाय मायनस एक्स बार इंटू वाय बार डिवायडेड बाय 1/n समेशन वाय स्क्वेअर मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, बी वाय एक्स जसं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे तसंच आपण बी एक्स वायचा हा फॉर्म्युला वापरतो आहे आणि बी एक्स वाय कॅल्क्युलेट करतो आहे. ठीक आहे. सो बी एक्स वाय इज इक्वल टू 1/5 इंटू समेशन एक्स वाय. समेशन एक्स वायची व्हॅल्यू आहे 195. सो 195 डिवायडेड बाय 5 मायनस एक्स बार इंटू वाय बार 5.6 इंटू 8.4 divided by 1/5 summation y square is 382. So 382 divided by 5 minus y bar is 8.4. So 8.4 bracket square. न्यूमरेटर जो आहे तो वरती तुम्ही सिम्प्लिफाय केलेला आहे. डायरेक्ट 39 मायनस 47.04 जरी घेतला तरी चालतो. ठीक आहे. डिवायडेड बाय ॲक्च्युली तेच येणार आहे सिम्प्लिफिकेशन, वेगळं काही येणारच नाही आहे तुम्ही न्यूमरेटर सिम्प्लिफाय केला तर. बरोबर. सो 382 डिवायडेड बाय 5 इज 76.4 मायनस 8.4 ब्रॅकेट स्क्वेअर इज 70.56. सो इट इज इक्वल टू 39 मायनस 47.04 इज मायनस 8.04 divided by 76.4 minus 70.56 is 5.84. So finally it is minus 8.04 divided by 5.84. So it is minus 1.376. Okay, so this is your value of BXY. तर तुम्हाला विचारले काय? तुम्हाला विचारलेलं आहे ऑप्टेन द रिग्रेशन लाईन्स y ऑन x अँड x ऑन y. सो आता तुमचे जे रिग्रेशन लाईन्सचे इक्वेशन्स आहेत, स्टँडर्ड इक्वेशन्स बघा, आपण सुरुवातीलाच ते लिहिलेले आहेत. या स्टँडर्ड इक्वेशन्समध्ये तुम्हाला व्हॅल्यूज टाकायच्या. बरोबर. सो y मायनस वाय बार, सो लाईन ऑफ रिग्रेशन of y on x is y minus y bar is equal to byx into x minus x bar. So it is finally equal to y minus 8.4, y bar ची व्हॅल्यू टाका, is equal to byx is, what is byx? It is minus 0.68. So minus 0.68 इंटू एक्स मायनस एक्स बारची व्हॅल्यू आहे 5.6. सो फायनली इट इज y minus 8.4 is equal to minus 0.68 multiplied by minus 5.6 is, okay, so it is minus 0.68 into x minus will be plus, okay, plus 3.808. So finally it is y is equal to minus 0.68x plus 3.808 plus 8.4. So 3.808 plus 8.4 is given by, so y is equal to minus 0.68x and the addition of two constants is given by 12.208. So this is your line of regression of y on x. Now line of regression of x on y is given by x minus x bar
is equal to bxy into y minus y bar. So simply it is x minus 5.6 is equal to bxy ची व्हॅल्यू आहे minus 1.376 minus 1.376 y minus 8.4. So it is equal to x minus 5.6 is equal to minus 1.376 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या प्लस मायनस मायनस प्लस होईल. सो 1.376 इंटू 8.4 इज 11.558. okay, so x minus 5.6, okay, you can shift that 5.6 on right hand side, so it is equal to minus 1.376 y plus 11.558 plus 5.6. So x is equal to minus 1.376 y 11.558 plus 5.6 is plus 17.158. So this is your line of regression of x on y. ठीक है. Now we will go to second question. Given the two lines of regression, okay, and the means of x and y are given to you. Now we have to find the values of lambda and mu. जे अननोन्स आहेत तुमच्या इक्वेशन्समध्ये त्यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला डिटरमाइन करायच्या. ओके, आणि काय काढायचं आहे तर कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय, म्हणजे तुम्हाला आर ऑफ एक्स वाय आणि लॅम्बडा म्यूच्या व्हॅल्यूज काढायच्या. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टीज माहिती पाहिजेत. सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द रिग्रेशन कोइफिशियंट्स इज the first property of lines of regressions is mean point is the point of intersection of both the lines. ओके, म्हणजे एक्स बार आणि वाय बार या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज तुमचा इंटरसेक्शन पॉईंट देतात रिग्रेशन लाईन्सच्या, बरोबर. दॅट इज एक्स बार अँड वाय बार, एक्स बार and y bar, or you can say the ordered pair x bar y bar is the point of intersection, or you can say is the point lies on both regression lines, okay. That means x bar y bar should satisfy both the regression lines. Okay, so here what are the values of x bar and y bar? X bar is equal to 2 and y bar is equal to minus 3. So we can substitute these values in the given regression lines. So 9x plus y minus lambda is equal to 0 implies 9 into 2 plus minus 3 minus lambda is equal to 0. So 9 2s are 18 minus 3 minus lambda is equal to 0. So 18 minus 3 is 15 minus lambda, shift it on right hand side. So lambda is equal to 15. ओके, आता सेकंड रिग्रेशन लाईनचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकणार आहे 4x प्लस वाय इज इक्वल टू म्यू. ओके, सो सेकंड इक्वेशन इज 4x प्लस वाय इज इक्वल टू म्यू, which implies that 4 into 2 minus 3 is equal to mu. 4 2s are 8, 8 minus 3 is equal to mu, implies 8 minus 3 is 5, so mu is equal to 5. So this is another value of this is the value of mu. आता लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर आर ऑफ एक्स वाय फाइंड आउट करायचं. आर ऑफ एक्स वायसाठी फॉर आर ऑफ एक्स वाय you should know the property of regression coefficients. regression coefficients byx आणि bxy जे आहेत त्यांची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, r is equal to अंडर रूट bxy into byx. now assume that line of regression
ऑफ वाय ऑन एक्स इज ऑफ वाय ऑन एक्स इज 9x प्लस वाय 9x प्लस वाय मायनस लॅमडा. लॅमडाची व्हॅल्यू टाका. लॅमडाची व्हॅल्यू काय आहे 15. सो -15 इज इक्वल टू 0. आणि सेकंड अज्युम करा लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय इज, दुसरी जी आहे ती ऑफ एक्स ऑन वाय हे अज्युम करा. सो 4x प्लस वाय इज इक्वल टू 5. ही ऑफ एक्स ऑन वाय असं आपण अज्युम करूयात. आता स्टँडर्ड इक्वेशन्स तुम्हाला माहिती आहेत. स्टँडर्ड इक्वेशन्स काय आहेत? याचं स्टँडर्ड इक्वेशन आहे ऑफ वाय ऑन एक्सचं वाय मायनस वाय बार इज इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. सो सिम्पली बी वाय एक्स म्हणजे काय असतो तर एक्सचा मल्टिपल असतो तो बी वाय एक्स आफ्टर मल्टिप्लाइंग इट इंटू ब्रॅकेट. सो तुम्हाला फक्त एक्सचा मल्टिपल कॅच करायचं आहे. सो याच्यातला एक्सचा मल्टिपल काय आहे? या स्टँडर्ड लाईनमधला एक्सचा मल्टिपल काय आहे? आधी त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणा म्हणजे वाय इज इक्वल टू mx प्लस सीच्या. बरोबर. मग थोडंसं आपण त्याला सिम्प्लिफाय करूयात. 9x प्लस वाय मायनस 15 इज इक्वल टू 0. याला वाय इज इक्वल टूच्या फॉर्ममध्ये लिहूयात. सो वाय इज इक्वल टूच्या फॉर्ममध्ये घेतलं तर काय येईल -9x प्लस 15 येईल. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कम्पेअर धिस विथ धिस. याच्यासोबत कम्पेअर केलं तर तुमच्या बी वाय एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे -9. सो बी वाय एक्स इज इक्वल टू -9. सिमिलरली वी हॅव टू फाइंड बी एक्स वाय. दुसऱ्या इक्वेशनवरून आपण काय करणार आहे? सेकंड इक्वेशनवरून आपण फाइंड आउट करणार आहे बी एक्स वाय. तर बी एक्स वायसाठी काय लागतं तर बी एक्स वायसाठी तुम्हाला ही लाईन माहिती पाहिजे. कोणती? लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय. ती काय असते? एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू बी एक्स वाय इंटू वाय मायनस वाय बार. सो याला काय करायचं आहे तुम्हाला? एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू बी एक्स वाय इंटू वाय मायनस वाय बार असं याला रिड्यूस्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की जो वायचा कोइफिशियंट आहे, वायचा कोइफिशियंट जो आहे आफ्टर रिड्युसिंग इन स्टँडर्ड फॉर्म तो म्हणजे तुमचा बी एक्स वाय. ओके. तर आपण काय करू शकतो? याला रिड्युस्ड फॉर्ममध्ये लिहू शकतो. कुठल्या इक्वेशनला? दुसऱ्या लाईन ऑफ रिग्रेशनला. सो 4x प्लस वाय इज इक्वल टू 5. याला एक्स इज इक्वल टू मध्ये कन्वर्ट करायचं कारण इथं तुमचा एक्स आहे लेफ्ट साईडला. बरोबर. सो एक्स इज इक्वल टू मध्ये कन्वर्ट करताना काय येईल? 4x इज इक्वल टू मायनस वाय प्लस 5. बरोबर. म्हणजेच एक्स काय येणार आहे? एक्स येईल -1/4 इंटू वाय प्लस 5/4. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी एक्स वाय? कम्पेअर इट विथ धिस. याच्यासोबत कम्पेअर करा. बी एक्स वायची व्हॅल्यू काय आली? -1/4. जो वायचा कोइफिशियंट असतो दुसऱ्या लाईन ऑफ रिग्रेशनमध्ये तो असतो तुमचा बी एक्स वाय. सो व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. बी एक्स वाय काय मिळालेला आहे? बी एक्स वाय इज -1/4. बी एक्स वाय इज -1/4 and byx is -9. Okay, so after taking product of them, bxy into byx, what we are getting? We are getting -1/4 multiplied by -9 is equal to 9/4, which is clearly greater than 1. ॲज 9 इज ग्रेटर दॅन 4. ओके. कुठलाही रेशो ज्याच्यामध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा मोठा असतो तिथं काय होतं? रेशोची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 येते. बरोबर. मग मला सांगा बी एक्स वाय इंटू बी वाय एक्स ग्रेटर दॅन 1 आलेलं आहे. मग त्याचं रूट जरी तुम्ही घेतलं, रूट ऑफ बी एक्स वाय इंटू बी वाय एक्स इज इक्वल टू आर ना. हीच प्रॉपर्टी आपण आत्ता बघितलेली आहे. सो रूट जरी तुम्ही घेतलं 9/4चं तर ते काय येणार आहे? 3/2, which is clearly greater than 1. So can the value of coefficient of correlation greater than 1? Can the value of coefficient of correlation greater than 1? No, it cannot be greater than 1 because coefficient of correlation lies between -1 and 1. मॅक्सिमम तो 1 असतो आणि मिनिमम तो -1 असतो. लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा छोटी किंवा मोठी व्हॅल्यू
येऊ शकत नाही. ठीक आहे. ॲक्च्युली इथं आपण -3/2 घ्यायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आपण जर दोघं निगेटिव्ह असतील तर आपण रूट पण निगेटिव्हच घेतो, बरोबर. त्यामुळे आरची व्हॅल्यू -3/2 म्हणजे स्ट्रिक्टली लेस दॅन -1. तर इज इट पॉसिबल? इट इज क्लिअरली स्ट्रिक्टली लेस दॅन -1. सो इज इट पॉसिबल? नो, वी कॅनॉट हॅव सच आर. मग काय चुकलं आपलं? कशामुळं अशी व्हॅल्यू मिळाली? तर आपण ज्या चॉईसेस घेतलेल्या आहेत बाय इन्स्पेक्शन लाईन्स ऑफ रिग्रेशनच्या, त्या चुकलेत घेताना, बरोबर. तर एक्झाममध्ये तुम्हालाही असं होऊ शकतं. तर म्हणून रफमध्ये आधी चेक करायचं आहे की कुठली लाईन ऑफ रिग्रेशन ही लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय, हे तुम्हाला रफमध्ये चेक करायचं आहे. जी चॉईस तुम्हाला आरची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 देईल ती चॉईस तुम्ही कन्सिडर करायची नाही आहे. सो दिस इज रॉंग चॉईस. दिस इज रॉंग चॉईस. This is contradiction, you can say, which implies that 9x plus y minus 15 is equal to 0 is line of regression of x on y. ऑफ एक्स ऑन वाय म्हणजे मगाशी जी चूक केली आपण की त्याला ऑफ वाय ऑन एक्स घेतलं, तिथं आता ती चूक आपण करेक्ट केलेली आहे. ती लाईन ऑफ रिग्रेशन काय झाली? ऑफ एक्स ऑन वाय. मग 4x plus y इज इक्वल टू 5 ही काय असेल? दिस इज लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स. ठीक आहे. आता या चॉईसेस करेक्ट घेतलेल्या आहेत. आता यांना रिक्वायर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. सो आता 9x प्लस वाय मायनस 15 इज इक्वल टू 0 इम्प्लाइज, याला कसं लिहायचं आहे? लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स आहे म्हणजे ऑफ एक्स ऑन वाय म्हणजे एक्स इज इक्वल टूच्या फॉर्ममध्ये लिहायचं, बरोबर. सो विच इम्प्लाइज दॅट 9x इज इक्वल टू मायनस वाय प्लस 15 विच इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू minus y by 9 plus 15 by 9. So what is the value of bxy? The value of bxy is -1/9. सो या केसमध्ये तुम्हाला bxyची व्हॅल्यू काय मिळाली? -1/9. आता काय करायचं तुम्हाला? तर by(x) काढायचं. त्यासाठी दुसरी लाईन कन्सिडर करा. 4x, ओके, लेट मी राईट इट बाय अनदर पेन. सो 4x प्लस y इज इक्वल टू 5 इम्प्लाइज याला y इज इक्वल टूच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे कारण तो लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स आहे म्हणून y इज इक्वल टूच्या फॉर्ममध्ये, बरोबर. सो y इज इक्वल टू 5 मायनस 4x दॅट इज y इज इक्वल टू -4x प्लस 5. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ by(x)? by(x) इज इक्वल टू -4. ठीक आहे. तर या व्हॅल्यूज हायलाईट करून घ्या, by(x) आणि bxy. आता त्या दोघांचा प्रॉडक्ट घ्या. आता त्या दोघांचा प्रॉडक्ट घेतला तर तुम्हाला लक्षात येईल by(x) इंटू bxy इज इक्वल टू -4 इंटू -1/9 विच इज क्लिअरली इक्वल टू -4/9. ओके, -4 डिवायडेड बाय -9 सो इट इज इक्वल टू 4/9. So r is equal to under root wait a minute, r is equal to under root by(x) into bxy. So it is equal to under root -4 into -1/9. So it is equal to 2/3. Can we take positive 2/3 here? No. कायम लक्षात ठेवायचं, जर दोन्ही रिग्रेशन कोइफिशियंट्स निगेटिव्ह असतील तर तुम्हाला आरची व्हॅल्यू पण निगेटिव्ह रूट घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची नाही. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर? इट इज -2/3. ठीक आहे. सो आर मिळालेलं आहे तुम्हाला, हेच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं होतं. आर इज क्लिअरली लेस दॅन -1, सॉरी ग्रेटर दॅन -1, greater than -1, which implies that
R lies in between -1 and 1, which implies that this choice of line of regression is accurate. ओके, म्हणजे आता जे आपण चॉईसेस घेतलेले आहेत, लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स आणि लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय, या आता करेक्ट आहेत. बरोबर, या आता करेक्ट आहेत. सो असं होऊ शकतं. सो रफमध्ये तुम्ही एक्झाममध्ये कॅल्क्युलेट करून घ्या तुमचा आर काय येतोय दोन्ही केसेसमध्ये. जिथं आर -1 आणि 1च्या मध्ये येईल ती चॉईस तुमची ॲक्युरेट असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज द क्वेश्चन नंबर 3 इज सिमिलर टू क्वेश्चन नंबर 1. ओके, क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यासारखाच क्वेश्चन आहे, फक्त ॲडिशनली तुम्हाला काय विचारलेलं, तिथं फक्त लाईन्स ऑफ रिग्रेशन विचारलेल्या होत्या. इथं त्यांनी एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पण विचारलेल्या आहेत. ओके, सो कसं करायचं हे सॉल्व तर बघूयात. सो पहिल्यांदा आपण लाईन्स ऑफ रिग्रेशन फाइंड आउट करूयात. ओके, ड्रॉ द टेबल. सो ऑल द व्हॅल्यूज ऑफ एक्स आर 2, 3, 5, 7, 9, 10, 12 आणि 15 आणि 15. ओके, देन द व्हॅल्यूज ऑफ वाय आर 2, 5, 8, 10, 12, 14, 15 आणि 16. ठीक आहे. सो याच्यामध्ये एक्स स्क्वेअरच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात, म्हणजे एक्सचा जो कॉलम आहे त्या कॉलमच्या स्क्वेअरच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात. ठीक आहे, तर काय येतील त्या व्हॅल्यूज बघा. 2 स्क्वेअर इज 4, 9, 25, 49. आपण या टाईपचे खूप एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. सो तुम्हाला या व्हॅल्यूज पटपट काढता आल्या पाहिजेत. 81, 100, 144 आणि 225. सिमिलरली वाय स्क्वेअर 4, 25, 64, 100, 144, 196, 225 आणि 256. सिमिलरली प्रॉडक्ट ऑफ एक्स अँड वाय, 2 2s आर एक्स आणि वायच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूजचं प्रोडक्ट घ्यायचं आहे. सो 2 2s आर 4. सिमिलरली 3 5s आर 15, 5 8s आर 40, 7 10s आर 70, 9 12s आर 108, 10 14s are 140, 12 15s are 180 and 15 16s are 240. ओके, सगळ्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करून घेतलेल्या आहेत. आता सगळ्या कॉलम्सचे आपल्याला सम घ्यायचे. ठीक आहे. सो एक्स बार इज इक्वल टू, आधी आपण एक्स बार वाय बार फाइंड आउट करणार आहे. एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय एन. एनची व्हॅल्यू आहे 8, कारण टोटल 8 ऑब्झर्वेशन्स आहेत दोन्ही व्हेरिएबल्समध्ये, आणि समेशन एक्स आहे 63. बरोबर. सो 63 डिवायडेड बाय 8 इज 7.87. ठीक आहे. वाय बार इज इक्वल टू 82 डिवायडेड बाय 8. समेशन वाय डिवायडेड बाय एन, दॅट इज 82. समेशन वायची व्हॅल्यू काय आहे बघा. समेशन वायची व्हॅल्यू आहे 82. ओके, सो समेशन वाय इज 82. सो 82 डिवायडेड बाय 8. सो इट इज इक्वल टू 10.25. ठीक आहे. एक्स बार वाय बार काढलेला आहे. आता आपण बी वाय एक्स आणि बी एक्स वाय कॅल्क्युलेट करणार आहे. फॉर्म्युले आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, तेच फॉर्म्युले आहेत. 1/n समेशन एक्स वाय मायनस एक्स बार इंटू वाय बार डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर, दॅट इज 1/n समेशन एक्स स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. ओके, सो इट इज इक्वल टू 1/8 summation xy is 797 minus x bar is 7.87
y bar is 10.25 divided by 1 by n summation x square, that is 1 by 8. Summation x square is 637 minus x bar is 7.87. So it is equal to 797 divided by 8 is 99.625 minus 7.87 into 10.25. So it is 80.667 divided by 637 divided by 8 is 79.625 minus 7.87 square is equal to 61.936, or you can say 937. So it is equal to 99.625 minus 80.667. So it is 18.958 divided by 79.625 minus 61.937 is equal to 17.688. So it is equal to 18.958 divided by 17.688. ओके, तुम्ही डेसिमल पॉईंट नंतर फक्त 2 डिजिट्स जरी घेतले तरी चालणार आहे. सो 1.071 और यू कॅन से 1.072, कारण 1च्या नंतरचा जो डिजिट आहे तो ग्रेटर दॅन 5 आहे. सो तुम्ही आधीच्या डिजिटला राऊंड करू शकता. ठीक आहे, तर BY कॅल्क्युलेट केलेला आहे. आता आपण BXY काढणार आहे. BXYमध्ये जो न्यूमरेटर आहे तुमचा तो सेम राहतो, 1/8 समेशन XY. ओके, त्याची व्हॅल्यू आहे 797 मायनस 7.87 मल्टिप्लाइड बाय 10.25 डिवाइडेड बाय 1/n समेशन y स्क्वेअर मायनस y बार स्क्वेअर. इथं न्यूमरेटर जो आहे तो आफ्टर रिडक्शन सेम न्यूमरेटर मिळेल तुम्हाला जो आधी भेटलेला आहे, 18.958. ओके, सो तो लिहून घ्या, 18.958 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. समेशन y स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 1014. सो 1014 डिवाइडेड बाय 8 मायनस समेशन मायनस y बार स्क्वेअर. y बारची व्हॅल्यू आहे 10.25. ओके, सो मायनस 10.25 ब्रॅकेट स्क्वेअर. सो न्यूमरेटर थोडासा सिम्प्लिफाईडच मिळालेला आहे. डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करा. 1014 डिवाइडेड बाय 8 इज 126.75 मायनस 10.25चा स्क्वेअर येईल 105.06. So it is equal to 18.958 divided by 126.75 minus 105.06. So it is equal to 0.874. So this is your BXY. ठीक आहे, BXY मिळालेला आहे, BYX मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत ते इव्हॅल्युएट करायचे. काय विचारलेलं आहे, ॲक्च्युली तुम्हाला लाईन्स ऑफ रिग्रेशन पण विचारलेले आहेत. सो त्याही आपल्याला फाइंड आउट कराव्या लागतील. सो पहिली असेल लाईन y मायनस लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ y ऑन x असेल, लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ y ऑन x. हा ॲक्च्युली थोडा लार्ज क्वेश्चन आहे, इतका लार्ज तुम्हाला विचारणार नाहीत. आयदर लाईन्स ऑफ रिग्रेशन विचारतील किंवा मग मीनच्या व्हॅल्यूज आणि कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन विचारतील. ओके, सो लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ y ऑन x इज y मायनस y बार. डायरेक्ट व्हॅल्यूज टाकते मी. 10.25 इज इक्वल टू BYX तुम्हाला मिळालेलं आहे 1.072. x मायनस x बार, x बारची व्हॅल्यू आहे
7.87. ठीक आहे. त्यानंतर लाईन ऑफ रिग्रेशन रिड्यूस करायची गरज नाही आहे तशी ठेवली तरी चालणार आहे. लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय. मी रिड्यूस करत नाही आहे, पण तुम्ही मात्र रिड्यूस करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की रिड्यूस केलेल्या लाईन्स काय येतील. लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स अँड ऑफ एक्स ऑन वाय. तर दुसरी लाईन असेल एक्स मायनस एक्स बार. एक्स बारची व्हॅल्यू आहे 7.87. त्यानंतर बी एक्स वायची व्हॅल्यू आहे 0.874. वाय मायनस वाय बारची व्हॅल्यू आहे 10.25. तर ॲक्च्युली तुम्हाला काय विचारलेलं आहे, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये विचारलेलं आहे y फॉर x इज इक्वल टू 4.5 अँड x फॉर y इज इक्वल टू 13. जर y विचारलेला असेल बाय युझिंग गिवन x, तर तुम्हाला लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ y ऑन x वापरायची. म्हणजे इथं कुठली वापरणार आपण लाईन, ही वाली वापरणार y ची व्हॅल्यू काढण्यासाठी, बरोबर. सो त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूयात x ची. So y minus 10.25 is equal to 1.072. x ची व्हॅल्यू आहे 4.5. ओके, मायनस 7.87. थोडंसं रिड्यूस करूयात. सो y मायनस 10.25 इज इक्वल टू, राईट हँड साईड रिड्यूस करून घ्या. तर राईट हँड साईड 1.072 इज मल्टिप्लाइड टू 4.5 मायनस 7.87. डायरेक्ट कॅल्सीमध्ये टाका. मायनस 3.612 ही व्हॅल्यू मिळणार आहे. सो y इज इक्वल टू मायनस 3.612 प्लस 10.25. ओके, सो प्लस 10.25 इज गिवन बाय y इज इक्वल टू 6.637. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ y ॲट x इज इक्वल टू 4.5. तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता x काय असेल ॲट y इज इक्वल टू 13. तर y इज इक्वल टू 13ला x काय असणार आहे तुम्हाला मला सांगायचं कमेंट सेक्शनमध्ये. आता x विचारलेलं आहे म्हणजे कोणती लाईन आपण वापरणार आहे. हिंट इज यूज लाईन ऑफ रिग्रेशन. यूज लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय. ठीक आहे, ही लाईन तुम्हाला यूज करायची आहे आणि तुम्हाला मला सांगायचं कमेंट सेक्शनमध्ये व्हॉट इज एक्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, सो नेक्स्ट इज इन अ partially destroyed laboratory, record of an analysis of correlation data is given to you, and in that the variance of x is 9. Regression equations are also given to you. Then they have asked what are the x bar and y bar, r of x y and sigma y. ओके, यांच्या व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत. तर दिलेलं काय आहे ते आधी आपण मेन्शन करूयात. सो गिवन दॅट सिग्मा एक्स सिग्मा एक्सची व्हॅल्यू दिली आहे का तुम्हाला. नो, तुम्हाला सिग्मा एक्सच्या स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर. कारण सिग्मा एक्सचा स्टँडर्ड डिव्हिएशन आहे, सो त्याचा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स. तर व्हेरियन्स तुम्हाला 9 दिला आहे, विच इम्प्लाइज दॅट सिग्मा एक्स इज इक्वल टू 3. सिम्पली इलिमिनेशन मेथड आपण वापरू शकतो. तर बाय धिस इलिमिनेशन 40x मायनस 18y इक्वल टू 214 या इक्वेशनमधून जर तुम्ही दुसरं इक्वेशन आफ्टर मल्टिप्लाइंग इट बाय 5 म्हणजे याला जर 5ने मल्टिप्लाय केलं आणि ते सबट्रॅक्ट केलं तर तुम्हाला रिक्वायर्ड रिझल्ट मिळेल, बरोबर. 8 5 40, बरोबर. सो 40x मायनस 6 इंटू 5
40y. Okay, and plus 66. After shifting it on right hand side, you will get
आता हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. मी फक्त हिंट देणार आहे की कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे. तर फाइंड द रिग्रेशन लाईन ऑफ वाय ऑन एक्स म्हटलेलं आहे त्यांनी. तर मला कमेंटमध्ये लाईन पण सांगा, लाईन पण सांगा आणि कमेंटमध्ये मला वायची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 10 इथं काय येईल हे पण सांगा. या दोन्ही गोष्टी तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायच्यात. मी तुम्हाला हिंट देणार आहे की कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे. जो आपला युज्युअल फॉर्म्युला आहे, जो आपण फर्स्ट प्रॉब्लेममध्ये वापरलेला आहे, सेम फॉर्म्युला वापरायचा. तुम्हाला काढायचं आहे लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स, म्हणजे बी वाय एक्स तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. तिथं आपण वापरणार आहे 1/n समेशन एक्स वाय मायनस एक्स बार इंटू वाय बार डिवायडेड बाय 1/n समेशन एक्स स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि मला आन्सर सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज द इक्वेशन ऑफ टू लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑब्टेन्ड इन अ कोरिलेशन ॲनालिसिस आर द फॉलोविंग. ओके, म्हणजे 2 लाईन्स ऑफ रिग्रेशन तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन विचारलं आहे आणि व्हेरियन्स ऑफ वाय विचारलं आहे. व्हेरियन्स ऑफ एक्स तुम्हाला गिवन आहे, बरोबर. सो इथं काय काय गिवन आहे ते आधी लिहूयात आपण. सिग्मा एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 12 दिलेली आहे, बरोबर, विच इम्प्लाइज दॅट सिग्मा एक्स इज इक्वल टू रूट ऑफ 12. रूट 12 म्हणजे किती? सो सिग्मा एक्स इज इक्वल टू रूट ऑफ 12 इज 3.46. ओके, सिग्मा एक्सची व्हॅल्यू आहे. लाईन्स ऑफ रिग्रेशन आहेत दोन्ही. 2x + 3y - 8 इज इक्वल टू 0 आणि x + 2y - 5 इज इक्वल टू 0. तर आत्ता मगाच्या एक्झाम्पलमध्ये जे सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला आर आधी फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. आर फाइंड आउट केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला व्हेरियन्स ऑफ वाय मिळणार आहे, बरोबर. सो आरसाठी काय लागतं, तर बी वाय एक्स आणि बी एक्स वाय आपण कॅल्क्युलेट करणार आहे. तर कुठलंही एक इक्वेशन रँडमली समजा हे ऑफ वाय ऑन एक्स आहे आणि हे ऑफ एक्स ऑन वाय. थोड्या वेळासाठी अज्युम करा रफमध्ये, बरोबर. सो रफमध्ये हे अज्युम केल्यानंतर या इक्वेशनला वाय इज इक्वल टूमध्ये कन्वर्ट करायचं फर्स्ट इक्वेशनला आणि सेकंड इक्वेशनला एक्स इज इक्वल टूमध्ये. सो वाय इज इक्वल टूमध्ये कन्वर्ट करताना कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन. So it is 2x + 3y - 8 is equal to 0. So 3y is equal to -2x + 8. So y is equal to -2/3 x + 8/3. So काय आलं तुमचं byx -2/3 आला. ठीक आहे. तसंच तुम्हाला काढायचं आहे bxy दुसऱ्या लाईनवरून, बरोबर. दुसरी लाईन काय आहे, x + 2y - 5 इज इक्वल टू 0. सो ही एक्स इज इक्वल टूमध्ये कन्वर्ट करायची. का? कारण ती ऑफ एक्स ऑन वाय घेतली आपण, बरोबर. मग एक्स इज इक्वल टू होईल -2y + 5 -2y + 5. सो व्हॉट इज bxy देन? bxy इज इक्वल टू -2. आता चेक करायचं या दोघांचा प्रोडक्ट काय येतो, बरोबर. तर byx × bxy येतोय -2/3 × -2 विच इज 4/3 विच इज ग्रेटर दॅन 1. ओके, म्हणजे आरची व्हॅल्यू काय झाली? आरची व्हॅल्यू झाली √4/3 विच इज क्लिअरली ग्रेटर दॅन 1 विच इज नॉट पॉसिबल. आत्ता आपली चॉईस चुकली, बरोबर. विच इज नॉट पॉसिबल म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल आता, रोल्स जे घेतले होते तुम्ही ऑफ वाय ऑन एक्स आणि ऑफ एक्स ऑन वाय, ते रोल्स आता तुम्हाला इंटरचेंज करावे लागतील, बरोबर. सो दिस इज रॉंग, दिस इज ऑल्सो रॉंग. सो आता तुमची ऑफ एक्स ऑन वाय कुठली होईल? पहिली होईल, बरोबर. सो ऑफ एक्स ऑन वाय लाईन ऑफ रिग्रेशन इज x + 2y 2x + 3y - 8 इज इक्वल टू 0 आणि ऑफ वाय ऑन एक्स होईल, ती होईल दुसरी, बरोबर, जी आपण आधी ऑफ एक्स ऑन वाय घेतली होती, बरोबर. तर ती काय होणार आहे, x + 2y - 5 इज इक्वल टू 0. परत यांना ट्रान्सफॉर्म करा.
सो 2x प्लस 3y मायनस 8 इज इक्वल टू 0. आता ही ऑफ एक्स ऑन वाय आहे, बरोबर, ऑफ एक्स ऑन वाय आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. सो 2x इज इक्वल टू मायनस 3y प्लस 8. सो x इज इक्वल टू मायनस 3/2 y plus 8/2 is 4. Similarly, of x on y is ती कुठली घेतली आपण लाईन, of x on y घेतली आहे 2x plus 3y minus 8 is equal to 0. 2x plus 3y सॉरी काय गडबड झाली, नो ऑफ एक्स ऑन वाय मध्ये आपण एक्स कॅल्क्युलेट केलेला आहे, बी एक्स वाय कॅल्क्युलेट केलं आहे, आपल्याला बी वाय एक्स काढायचं आहे, बरोबर. सो इथं आपण आधी मेन्शन करूयात म्हणजे आपल्याला अजून सोपं होईल. बी एक्स वाय इज इक्वल टू मायनस 3/2. आता आपण काढणार आहे बी वाय एक्स, त्यासाठी ऑफ वाय ऑन एक्स वाली म्हणजे जी खालची आहे ती कन्सिडर करायची. एक्स प्लस 2y मायनस 5 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 2y मायनस 5 इज इक्वल टू 0. इथं आपल्याला काय करायचं आहे, ही आहे ऑफ एक्स ऑफ वाय ऑन एक्स म्हणजे आपल्याला बी वाय एक्स काढायचं आहे, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, वायची व्हॅल्यू काढणार आहे, बरोबर. सो वाय इज इक्वल टू काढायचं आहे आपल्याला. सो 2y इज इक्वल टू मायनस एक्स प्लस 5. सो वाय इज इक्वल टू मायनस x/2 प्लस 5/2, बरोबर. सो काय आली तुमच्या बी वाय एक्सची व्हॅल्यू मायनस 1/2, बरोबर. सो आता तुमचं प्रॉडक्ट काय आला, बी वाय एक्स इंटू बी एक्स वाय इज इक्वल टू मायनस 3/2 मायनस 1/2 इंटू मायनस 3/2 इज इक्वल टू मायनस प्लस 3/4 विच इज क्लिअरली लेस दॅन 1. सो दिस चॉईस इज राईट. ओके. सो आर इज इक्वल टू अंडर रूट 3/4 विच इज इक्वल टू रूट 3/2 विच इज इक्वल टू आर इज इक्वल टू 0.866. ही तुमच्या आरची व्हॅल्यू आहे. आता विचारलंय काय, विचारलंय व्हेरियन्स ऑफ वाय विचारलेलं आहे, बरोबर. तर त्यासाठी आपण बी वाय एक्सचं दुसरा फॉर्म्युला वापरूयात. सो बी वाय एक्स इज इक्वल टू आर टाइम्स सिग्मा वाय बाय सिग्मा एक्स. ठीक आहे. सिग्मा एक्सची व्हॅल्यू आपण काढली, आरची व्हॅल्यू काढलेली आहे. सो 0.866 इंटू सिग्मा वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, सिग्मा एक्सिस सुरुवातीलाच आपण लिहिली आहे, सिग्मा एक्सची व्हॅल्यू आहे 3.46. इथं आहे 3.46. ओके. आणि बी वाय एक्स पण आपण कॅल्क्युलेट केलं आहे बाय युझिंग अनदर फॉर्म्युला. सो बी वाय एक्स इज मायनस 1/2. सो यावरून तुम्ही मला सांगायचं इथं एक गडबड झाली आहे. काय गडबड झाली आहे सांगा बरं. आपण आर पॉझिटिव्ह घेतलं आहे, आपल्याला आर निगेटिव्ह घ्यायचा होता का, कारण दोन्ही कोएफिशियंट्स ऑफ रिग्रेशन जे आहेत ते निगेटिव्ह आलेत. सो ॲट दॅट टाईम आपण प्रॉपर्टी बघितलेली आहे. प्रॉपर्टीजचा जो व्हिडिओ आहे, सुरुवातीला मी जो रिग्रेशनचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे प्रॉपर्टीज आणि डेफिनेशन वरचा, तो व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये सांगितलेलं आहे की जर बी वाय एक्स आणि बी एक्स वाय निगेटिव्ह असतील, आरची व्हॅल्यू पण तुम्हाला निगेटिव्ह घ्यायची, म्हणजे इथं मायनस 0.866 आहे, बरोबर. तर हे इक्वेशन सॉल्व्ह करा अँड टेल मी इन द कमेंट सेक्शन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सिग्मा वाय. तुम्हीच सांगायचं सिग्मा वाय काय येतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने रिग्रेशनवरती प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत. मी माझ्या पद्धतीने सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स कव्हर केलेले आहेत. आता जे PYQची PDF मी तुम्हाला शेअर केलेली आहे त्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही बाय युझिंग धीस मेथड्स सॉल्व्ह करा. आणि जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये डाऊट आला तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर तो नक्की प्रेस करा, जेणेकरून लेटेस्ट अपलोडेड व्हिडिओज जे असतील त्यांचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. थँक्यू.